यानंतरची बातमी सांगलीतली आहे। सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्याकडून म्हैसाळ विस्तारित प्रकल्पाचं सादरीकरण केलं गेलेलं आहे। जलसंपदा विभागाचे सगळे अधिकारी आणि शेतकऱ्यांसमवेत हे सादरीकरण करण्यात आलं। जल उपसा सिंचन योजनेची संपूर्ण माहिती आणि वंचित 65 गावांचा आराखडा प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती असावा हा यामागचा उद्देश आहे। आता बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या शंकांचं समाधान झालेलं आहे आणि आणखी काही त्यांना डाऊट असतील तर त्यांनी अधिकारी महोदयांशी संपर्क साधावा, माझ्याशी संपर्क साधावा। आम्ही सर्व शेतकऱ्यांना पैशांचं पाणी कसं जाईल अशा सगळ्या प्रयत्नात आहोत। 1.5 TMC पाणी हे डायरेक्ट तलाव भरण्यासाठी आहे। छोटे मोठे सासे तलाव या सगळ्या योजनेअंतर्गत येत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।